नमस्कार. झेप या कार्यक्रमात मी स्मिता आपले सहर्ष स्वागत करते. 70-80च्या दशकात महाराष्ट्रातील ज्या गावात सोयी सुविधा यथातथाच होता त्यापैकीच एक गाव म्हणजे आंबेदुमाला. तेथील एक मुलगा 7वी नंतर कुटुंबापासून आपल्या गावापासून लांब जाऊन वसतिगृहात राहून आपले शिक्षण पूर्ण करतो. पुढे जाऊन मग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेतून इंजिनियर बनतो. इंजिनियर होऊन एखादी मनासारखी नोकरी मिळवत, नोकरीत बढती मिळवत, गलेलठ्ठ पगारावर सुरक्षित आणि समाधानी जीवन जगण्याचा निर्णय सोडून तो मुलगा उद्योगात उतरतो, जोखीम पत्करतो. एक उद्योजक म्हणून कैक परिवारांचा पोशिंदा बनतो आणि देशाच्या उत्पन्नात भर घालतो. हे खरोखरच अभिमानास्पद आणि प्रेरणात्मक आहे. तर अशी कामगिरी करणारे सफल उद्योजक म्हणजे मॉन्क ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक माननीय श्री शिवाजी नरवडे. नमस्कार. सर्व दर्शकांना माझं विनम्र अभिवादन. माझा जन्म 1969 साली आंबेदुमाला ह्या संगमनेर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्यातील छोट्याशा गावामध्ये झाला. साधारण 200 घरांचं आणि 3 ते 4 हजार वस्तीचं गाव. ढग्या आणि गव्हाळ्या अशा सर्व चौबाजूंनी डोंगर असलेलं गाव. जीवन शिक्षण मंदिर आंबेदुमाला हे अतिशय नावाजलेली आणि ह्या संगमनेर तालुक्यामधील अतिशय उत्कृष्ट शाळा या ठिकाणी आहे. सुमारे 100 वर्षापूर्वी गावातील त्यावेळच्या सर्व गावकऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी श्रमदानातून ही गावामध्ये मराठी शाळा, त्यावेळची 7वी पर्यंतची शाळा बांधली. माझे वडील श्री नारायण शेठ शिवराम नरवडे आणि आई भागुबाई यांचं एकत्र कुटुंब त्या काळामध्ये होतं आणि आमचे वडील आणि आमचे चुलते त्यावेळेला एकत्र शेती करत होते. परंतु त्या काळामध्ये शेतीमध्ये तितकं उत्पन्न नव्हतं. जिरायती शेती होती, बागायती नव्हती. त्यामुळं वडिलांनी इथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि वडील इथून मद्रास या ठिकाणी आणि नंतर कोइंबतूर या ठिकाणी काही कपडा मिलमध्ये काम करत होते. 4-5 वर्ष काम केल्यानंतर ते पुन्हा गावी आले. पेढ्याचा व्यवसाय सुरू केला. त्या व्यवसायाच्या माध्यमातून हळूहळू परिस्थिती सुधारत गेली. साधारण 1981-82 साली वडिलांनी आमच्या गावामध्येच कौलारू घर बांधलं, जे आजही व्यवस्थित आहे. दगड मातीचं आणि विटांचं हे घर अतिशय उत्कृष्ट आहे. आजही आई वडील तिथे राहत आहेत. माझं 7वी पर्यंतचं शिक्षण जीवन शिक्षण मंदिर आंबेदुमाला ह्या प्राथमिक शाळेमध्ये झालं. या निमित्तानं मला शालेय जीवनातला शिवाजीचा एक किस्सा आठवतो. त्या कालखंडामध्ये शेळ्या मेंढ्यांचं काम करायला लागत असल्यामुळं हा शिवाजी जवळजवळ 4 महिने घरी राहिला आणि मग शिक्षकांनी, त्यावेळेचे शिक्षक विद्यार्थ्यांना, बाकीच्या विद्यार्थ्यांना घरी सोडायचे आणि त्या विद्यार्थ्याची उचल बांगडी करून आणायला लावायचे. आणि मग अशा वेळेस आम्ही गुरुजींनी सांगितलं आणि आम्ही थेट शिवाजीच्या घरी धूम ठोकली आणि शिवाजी पळत सुटला. आम्ही त्याला पकडला आणि शिवाजीला पकडून आम्ही गुरुजींपुढं आणला आणि मग गुरुजींना बघितल्यानंतर शिवाजी घाबरला, शांत राहिला आणि मग गुरुजी म्हटले, चल चल शिवाजी, तू हुशार आहे पण तू शाळेत येत नाही, तू सगळाच मुलगा छान आहे. आणि असं करून गोड बोलून गुरुजींनी शिवाजीला फळ्याकडे नेलं आणि म्हटलं, बघ एक चौक पकड, हा खडू पकड आणि लिहि बरं इथं ब द क. आणि शिवाजीनं गुरुजींच्या आज्ञानं बदक म्हणतात बदक शब्द लिहून टाकला आणि गुरुजींनी शिवाजीच्या पाठीवरती थाप मारली. शिवाजीला एक प्रकारचा कॉन्फिडन्स निर्माण झाला आणि त्या दिवसापासून शिवाजीनं पुन्हा कधी एक दिवस सुद्धा अनुपस्थित न राहता वर्गामधला पहिला नंबर त्यांनी शेवटपर्यंत कधी सोडला नाही. आणि त्यानंतर इथून खूप दूर म्हणजे साधारण 300 किलोमीटर अंतरावरती उरुळी कांचन, जे पुण्यापासून जवळपास 60 किलोमीटर तेव्हा होतं, त्या ठिकाणी शिक्षणाची वडिलांनी त्या शाळेमध्ये नाव घातलं. तिथं कुमार छात्रालय म्हणून जे वसतिगृह होतं, त्या वसतिगृहामध्ये राहण्याची सोय झाली. तिथे जे महात्मा गांधी यांचे अनुयायी मणिभाई देसाई यांनी स्थापन केलेली जी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणी शाळेमध्ये नाव घातलं. 1985 साली मी
इथून उरळी कांचन इथून महात्मा गांधी विद्यालयातून SSC पास झालो. हा लांब शिक्षणासाठी लांब गेला, मग मस्त वाईट वाटायचं, पण चांगलं शिक्षण व्हावं म्हणून असं मला वाटायचं. चांगला मोठा व्हावा आणि चांगलं शिक्षण घ्यावा, मस्त मला करमत नसं, मस्त वाटायचं केव्हा पोर भेटन केव्हा पोर येईन. पण शिक्षणासाठी सगळं सोडून द्यायचं आणि मग चांगलं शिक्षण घ्यायचं, मग मला चांगलं वाटायचं. SSC नंतर 11वी 12वी सायन्स त्यांनी चिंचवडहून केले. 12वी नंतर ते पुन्हा आपल्या गावी परतले. शिवाजी नारायण नरवडे हे माझे मोठे बंधू आहेत. 12वी झाल्यानंतर माझा भाऊ गावी राहिला शेती करण्याच्या विचाराने, पण शेतीमध्ये काही त्याचं मन रमलं नाही. नंतर शेतीचं काम करता करता एक दिवस बैल बांधायला म्हणून आमचं नदीपलीकडे शेत आहे, त्या शेतामध्ये बैल बांधण्यासाठी गेला आणि तिथून मग तसंच तो बस पकडून मुंबईला निघून गेला. आणि इथे सगळे शोधत राहिले त्याला की कुठे गेला तर तो सापडला नाही. नंतर 4 दिवसांनी माहीत पडलं की हा मुंबईला गेला. मग वडील गेले, त्याला घेऊन आले, म्हटलं एवढं वर्ष थांब आणि पुढच्या वर्षीपासून तुला शिक्षणाला पाठवतो. कोपरगाव येथील संजीवनी एज्युकेशन सोसायटीच्या डिप्लोमाच्या 2ऱ्या वर्षाला डायरेक्ट प्रवेश मिळाला. कारण आधी 10वीला आणि 12वीला टेक्निकल विषय असल्यामुळं डिप्लोमाच्या 2ऱ्या वर्षाला डायरेक्ट प्रवेश मिळाला. मग त्याच वर्षी पहिल्या वर्षातले काही पेपर आणि 2ऱ्या वर्षातले काही पेपर असे देऊन फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. 2ऱ्या वर्षी डिप्लोमा कंप्लीट झाला, फर्स्ट क्लासमध्ये सुटलो. आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा नोकरीसाठी चक्र चालू झालं. नोकरीसाठी मग गुजरात या ठिकाणी जवळपास वर्षभर मी नोकरी शोधत होतो. नंतर मग आमचे बंधू मुंबईला होते, त्यांच्याकडे मुंबईला आलो. मग तिथे मुंबईमध्ये पहिल्यांदा 300 रुपये पगारावरती एक नोकरी मिळाली. मग एक 850 रुपये पगारावरती दुसऱ्या एका कंपनीमध्ये AVS कंपनीमध्ये मी जॉईन झालो. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, मोठ्या कंपन्यांमध्ये, छोट्या कंपन्यांमध्ये आमचे इलेक्ट्रॉनिकचे पार्ट, कंट्रोल पॅनल आणि ऑटोमेशन जायचं. मग ते इन्स्टॉल करण्यासाठी, कमिशनिंग करण्यासाठी आणि सर्व्हिससाठी मला पूर्ण भारतभर फिरावं लागायचं. मग 1994 साली लग्न झालं माझं. आमचं लग्न म्हणजे यांची जी बहीण आहे ती माझ्या चुलत भावालाच दिलेली आहे. त्यांचं 4-5 वर्ष आधीच लग्न झालं. त्याच्यानंतर त्यांच्या सासऱ्यांनी आणि मग ते आमचं लग्न ठरवलं. मग आईन ते म्हटले आमच्या ओळखीचेच आहेत व आपल्या सुनबाईचेच भाऊ आहेत. तर मग त्यांनी ते म्हटले चला डन, मग लग्न ठरवलं. मग साध्या पद्धतीने असं लग्न आमचं 1994 साली आमचं लग्न झालं. लग्नानंतर मग बाहेर फिरणं, तेवढा वेळ देणं शक्य नव्हतं, म्हणून मग त्या नोकरीला रामराम ठोकला. आणि मुंबईतील शिवडी या ठिकाणी त्यावेळची सर्वात जुनी टायर कंपनी मोदी स्टोन टायर लिमिटेड या ठिकाणी मला जॉब मिळाला. त्या कंपनीमध्ये मी जवळपास 4 वर्ष मेंटेनन्समध्ये काम केलं. नोकरी करत असताना शिवाजी सरांचा जसा तांत्रिक अनुभव वाढत गेला, तसंच मॅनेजमेंट आणि मार्केटिंग इत्यादीचा अनुभवही ते आत्मसात करत गेले. अशा परिस्थितीत माणसाच्या मनात साहजिकच एक प्रश्न येतो की जी मेहनत मी इतरांसाठी करतो ती स्वतःसाठी केली तर? आणि उत्तरही मिळतं की तर जास्त पैसा, जास्त समृद्धी आणि जास्त उत्कर्ष. मुंबईत नोकरी करत असताना आम्हाला एक गुड न्यूज मिळाली 1995 साली. आणि 21 नोव्हेंबर 1995 रोजी आम्हाला पुत्र निशांतच्या रूपाने जन्माला आला. आणि त्याच दिवशी योगायोग असा की त्याच दिवशी माझे मित्र विनोदन चिंगन आणि मी असं आम्ही नोकरी सोडून काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. कंपनी चालू करने के पहले हमारा काफ़ी डिस्कशन होता था क्या करना है नहीं करना है. तो उसमें मुझे शिवाजी के जो डेडिकेशन और हार्ड वर्किंग एंड डिसिप्लिन बहुत अच्छा लगा. तो इसके कारण से हम लोग ने साथ में शुरुआत किया 1995-96 में. उसके बाद हम लोगों का ग्रोथ हो गया, हमने छोटा सा सेटअप से चालू किया. अभी राइट नाउ हमारे 2 फैक्ट्री है. तो शिवाजी की सारे सपोर्ट मुझे हमेशा मिलता है और मुझे मेरा भी सपोर्ट शिवाजी को मिलता है. तो वैसा हम लोग आगे बढ़ रहे हैं. सुरुवातीला छोटी छोटी कामं घेतली आणि जेव्हा असं जाणवलं की आता व्यवसायामध्ये अजून आपण करू शकतो, चांगली प्रगती करू शकतो, तेव्हा मग मी, माझी पूर्ण फॅमिली म्हणजे आमचा मुलगा निशांत आणि आमची पत्नी निर्मला
आणि मी असं संपूर्ण कुटुंब आम्ही नाशिकला मग शिफ्ट झालो. तिथलं जे घर होतं ते मग विकलं आणि नाशिकला एक नवीन घर घेतलं. आणि सुरुवातीला आमच्याकडे पैसे नव्हते कंपनी चालू करायला. मग ते घर विकल्यानंतर त्याच्यातले काही पैसे आम्ही इथे कंपनीमध्ये रॉ मटेरियल घेण्यासाठी गुंतवले आणि तिथून आमचा खरं व्यवसायाला सुरुवात झाली. ज्या वेळेला चालू केली कंपनी त्यावेळेला मुलगा लहान होता माझा. तर काही दिवस मग त्यांची म्हणजे धावपळ होऊ नये म्हणून मग मी थोडी दिवस गावीच राहिले आणि मग पुन्हा आम्ही नाशिकला शिफ्ट झालो. मग त्याच्यामुळे नाशिकला शिफ्ट झाल्यावरती इथे पण मला नवीनच होतं. मग तरी मी थोडं ॲडजस्ट केलं आणि मग हळूहळू म्हणजे मला थोड्या गोष्टी माहीत होल्या गेल्या. मी जबाबदारी स्वतःवरती घेतली की मुलांच्या शिक्षण असू, त्यांचे क्लासेस असू, सर्व मी हँडल करायची. त्यांना त्यामध्ये असं जास्त म्हणजे वेळ नाही मिळत तर मग असं भाऊ केलं नाही की हे वेळ देत नाहीत म्हणून मी स्वतः सर्व हँडल करायची. त्यांना क्लासेसला सोडवायची, शाळेत जायची, त्यांचे ओपन हाऊस अटेंड करायची. त्यावेळेला आम्ही कंपनीचं नाव मंक ऑटोमेशन असं ठेवलं. भागीदारी फर्ममध्ये कंपनी चालू केली. इंडस्ट्रियल ऑटोमेशन, त्याच्याशी रिलेटेड कंट्रोल पॅनल्स, त्याच्याशी रिलेटेड सेवा, मग नंतर इन्स्टॉलेशन. जेव्हा आम्ही हे सगळं पॅनल बनवून बाहेर वेगवेगळ्या देशांना, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांना हे पॅनल देतो तर त्यामध्ये लागणारी जी सेवा आहे तिथे जाऊन इन्स्टॉल करणं, सॉफ्टवेअर बनवणं, म्हणजे त्या पूर्ण सिस्टीमच्या रिलेटेड, त्या मशीनच्या रिलेटेड पूर्ण सॉफ्टवेअर बनवून त्याचा रिपोर्ट प्रत्येक प्लांटचा, प्रत्येक मशीनचा, मग तो ऑपरेटर कोण होता, प्रोडक्शन काय निघालं, किती टेम्परेचर होतं, किती वेट होतं, हा सगळा रिपोर्ट आम्ही कस्टमरला ऑटोमेशनच्या रूपाने देत असतो. आणि जगभरामध्ये कुठेही हे मशीन गेलं तरी त्या मशीनचं पूर्ण इथून आम्हाला ऑफिसमधून ते मशीन बघता येतं, त्याचा पूर्ण रिपोर्ट बघता येतो. अशा प्रकारचं ऑटोमेशन आम्ही तेव्हा चालू केलं. ह्याच दरम्यान 1 एप्रिल 1999मध्ये आम्हाला एक कन्यारत्न झालं, श्रुतीचा जन्म झाला. आणि त्याच वर्षी आम्ही आमची मंक ऑटोमेशन ही भागीदारी फर्ममधली कंपनी मंक ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड अशी रजिस्टर्ड केली. 400 स्क्वेअर फीटची जागा MIDCमध्ये आम्ही भाडेतत्वावरती घेतली आणि तिथे आम्ही कंट्रोल पॅनल्स आणि बसायला छोटीशी जागा असं ते युनिट आम्ही चालू केलं. सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजे जो भारतभर आणि परदेशात त्यांचा विस्तार आहे कंपनीचा, त्या कंपनीचं ग्वालियर येथे असलेलं एक प्लांट त्यावेळेला अचानक आग लागून पूर्ण जळालं होतं. तर ते प्लांट पूर्ण उभं करण्याचं काम त्यांनी आम्हाला दिलं होतं आणि ते प्लांट पूर्ण ऑटोमेशन सहित पूर्ण उभं करून देण्याची जबाबदारी आम्ही लीलया पार पाडली. आणि त्याच दरम्यान हिंदाल्को इंडस्ट्री जी नावाजलेली कंपनी आहे, हिंदाल्को इंडस्ट्रीचं सिल्वासा येथे एक नवीन प्लांट आलं होतं. त्या प्लांटमध्ये त्यांनी संपूर्ण प्लांटसाठी बाहेरून देशातून काही जुन्या मशिनरी विकत घेतल्या होत्या. आता जुन्या मशिनरी म्हटलं की त्याचं सगळं काही रेडी मिळत नाही, सॉफ्टवेअर मिळत नाही, ड्रॉईंग मिळत नाही. मग त्यांनी ते काम आम्हाला दिलं की हे मशीन आम्ही आणले आहेत पण ह्या मशीन तुम्ही पूर्ण आम्हाला चालू करून प्रोडक्शन काढून द्या. तर तशी जबाबदारी आम्ही घेतली आणि तिथला तो प्लांट आहे तो पूर्णपणे आम्ही त्यांना चालू करून दिला, प्रोडक्शन चालू करून दिलं. 2003 साली शिवाजी सरांना अंबड MIDCमध्ये 6 गुंठ्यांचा प्लॉट मिळाला. इथे त्यांनी त्यांचा कारखाना उभारला. या कारखान्यामुळे त्यांच्या उद्योगाला बऱ्यापैकी चालना मिळाली. 2007 मध्ये शिवाजी सरांनी नाशिक जवळच गोंदे MIDCमध्ये 3.5 एकर जागेत त्यांचा हा कारखाना स्थलांतरित करत उद्योगात एक पुढील पल्ला गाठला. आणि तिथे जवळपास 10 वर्ष आम्ही तो कारखाना चालवला, ज्याच्यामध्ये भरपूर स्पेस होती आणि कंपनीचाही विस्तार वाढत गेला. म्हणजे हे काम करत असताना आपण जे कष्ट घेतले, जे काही उभं केलं, त्या अनुभवाचा उपयोग आपण आपल्याकडच्या ग्रामीण भागातून आलेल्या किंवा ज्या होतकरू मुलं आहेत त्यांनाही त्याचा उपयोग व्हावा, त्यांनी व्यवसायामध्ये पदार्पण करून काहीतरी नवीन करावं, नोकरी करण्यापेक्षा व्यवसायात त्यांनी पडावं अशी माझी कायमची इच्छा होती. आणि मग ती इच्छा थोडीफार मला फळाला पण आली. शिवाजी साहेब म्हणजे साधा जीवन उच्च विचार बने हमारा हृदय उदार. मी मंक ऑटोमेशनमध्ये सन 2002 साली ॲज अ एक्झिक्युटिव्ह इन सेल्स अँड मार्केटिंगमध्ये जॉईन झालो होतो. 5 वर्ष काम केल्यानंतर ग्रोथसाठी आय वॉज स्विचिंग ओव्हर. त्यांनी मला इन्स्टंट एक ऑफर दिली का ग्रोथसाठी जर जायचं असेल तो तुम्ही आणि मी दोन्ही मिळून इथे आपण ग्रो करू शकतो.
त्याच्यासाठी बाहेर जायची गरज नाही आहे. तर त्यांनी मला प्रपोजल ऑन द टेबल, अक्रॉस द टेबल दिला का वी विल स्टार्ट अ बिझनेस, न्यू बिझनेस, ज्याच्यात तुम्ही पार्टनर म्हणून काम करणार. तर 2008मध्ये समीर पठाण यांच्याबरोबर एक वेगळी कंपनी स्थापन केली, मॉन्क इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने, आणि त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे दिली आणि तेही ती जबाबदारी समर्थपणे आजही पार पाडतायत. 2015मध्ये आम्ही अजून एक कंपनी स्थापन केली आणि जे प्रवीण देवरे आमच्याकडे जवळपास 15 वर्ष सर्व्हिस देत होते, सेवा देत होते, त्यांना मग ती जबाबदारी पूर्ण त्या कंपनीची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. माझं नाशिकमधलं करिअर शिवाजी सरांबरोबर चालू झालं आहे. मी पहिले मॉन्क ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये अकाउंटंट म्हणून जॉईन झालो. त्याच्यानंतर मला सरांनी ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजर म्हणून प्रमोट केलं. त्याच्यानंतर मी गेले 15 वर्षे नोकरी केली सरांकडे. त्याच्यानंतर सरांनी मला एक स्पेशल कंपनी फॉर्मेशन करून पार्टनर म्हणून प्रमोट केलं. माझ्यासारखे नवोद्योजक घडवण्याचे जे शिवाजी सरांचं हे कार्य आहे हे खूप प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. व्यवसाय व्यवस्थित चालू होता, परंतु ऑफिस अंबडला नाशिकला आणि इथून 20 किलोमीटर अंतरावरती फॅक्टरी, तर असं थोडं जायला यायला लांब होतं. तिथे वेगळा स्टाफ ठेवायला लागत होता. तिकडचा काही प्लॉट आम्ही अर्धा विकला आणि तो अर्धा विकलेल्या प्लॉटमधून जी काही रक्कम आली ती रक्कम आम्ही परत इथे अंबड MIDC 1 किलोमीटर अंतरावरती दुसरा प्लॉट घेतला आणि तो कारखाना आम्ही पूर्णपणे इथे स्थलांतरित केला. सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांचा जो वक्तशीरपणा आहे, त्याच्यानंतर त्यांचा जो जनसंपर्क आहे इंडस्ट्रीज लोकांमध्ये, आणि त्यांचा जो नवीन करायचा जो ध्यास, ह्याच्यामुळे कंपनीची जी प्रगती आहे ही उत्तरोत्तर होत गेलेली आहे. सरांचा क्रेन ह्या ॲप्लिकेशनवरती खूप मोठा हातखंडा आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला क्रेनमध्ये आमचं खूप मोठं नाव आहे. साधारण 2007ला आम्ही एका छोट्याशा याच्यामध्ये 1000 स्क्वेअर फूटमध्ये आम्ही काम करत होतो. आता आम्हाला साधारणतः एक 10,000 स्क्वेअर फूटमध्ये आमचं शॉप फ्लोअर आहे, त्याच्यामध्ये आम्ही प्रोडक्शनचं काम कंप्लीट करतो आहे. आपल्याला कंपनीचा विस्तार केला पाहिजे म्हणून मग आम्ही आमच्या कंपनीचं ऑफिस पुण्याला चालू केलं. थोड्या दिवसांनी ते औरंगाबादलाही रेसिडेन्स इंजिनियर ठेवले. काही दिवसांनी आम्ही सिल्वासा, वापी, दमण हा तिकडचा गुजरातचा जो एरिया आहे तो कवर करण्यासाठी तिथे एक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ठेवले. आणि आज मितीला आम्ही म्हणजे संभाजीनगर, वापी, नागपूर, मुंबई, केरळ आणि हैदराबाद अशा भारतभर आम्ही रेसिडेन्स इंजिनियर किंवा आमचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह किंवा सेवा देणारे आमचे इंजिनियर्स आहेत, जेणेकरून आम्हाला तिथले तिथे लोकली सेवा देता येते. 2023मध्ये पुण्यामध्ये एक युनिट स्थापन करायचा निर्णय घेतला आणि मे 2023ला आम्ही तिथे युनिट चालू केलं आणि तिथे इतका प्रचंड भरभरून प्रतिसाद मिळाला की आम्हाला इतकं सगळं काम करून म्हणजे पूर्ण वेळ 24 आवर्स काम करूनसुद्धा काम आवरत नव्हतं. इतक्या प्रचंड प्रमाणात तिथे प्रतिसाद मिळाला आणि कंपनी जोमाने सुरू झाली तिथेही. त्याच्याबरोबर आमचे सिस्टीम म्हणजे एक्सपोर्ट पण होते वेगवेगळ्या देशांना आणि आम्ही डायरेक्ट बाहेर देशामध्ये जाऊन जे काही आमचं प्रॉडक्ट आहे किंवा सर्व्हिसेस आहे त्याही आम्ही देत असतो. त्याच्यामध्ये आज मितीला आम्ही जवळपासच्या आजूबाजूच्या जसं श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, तसंच इराण आहे, पुढे टर्की आहे किंवा थायलंड आहे, UK मधल्या काही कंपन्या आहेत, तिथे आम्ही सर्व्हिसेस देतो, डायरेक्ट ऑर्डर घेतो. सरांचं कंपनीतल्या प्रत्येक एम्प्लॉईबरोबर एक छान नातं आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या विचारांचे कर्मचारी असताना सुद्धा त्यांनी त्यांच्यातले वेगवेगळे गुण हेरून त्यांच्याकडनं त्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या आणि ते त्यांच्याकडनं छान पद्धतीने पार पाडून घेण्यामध्ये त्यांचा फार मोठा हातखंडा आहे. कोविडच्या काळात जी साहेबांनी प्रत्येक एम्प्लॉईच्या कुटुंबाची जी काळजी घेतली त्याबद्दल साहेबांबद्दल बोलणं म्हणजे शब्दच सापडत नाही मला की मी काय बोलावं. एकदम व्यवस्थित त्यांनी सांभाळ केला आहे प्रत्येक एम्प्लॉईचा, प्रत्येक कुटुंबाचा. कोणताही एम्प्लॉई कमी न करता त्यांनी खूप चांगल्या प्रकारे तो काळ पूर्णपणे पार केला आहे.
माझा मुलगा निशांत हाही मागच्या जवळपास 5 वर्षापासून माझ्यासोबत काम करतो आहे. त्यालाही त्याचं इंजिनिअरिंग ह्या क्षेत्रामध्ये झालं असल्यामुळं त्यालाही इथला अनुभव सगळा मिळतो आहे. मी लहानपणापासूनच असं बघतो आहे की बाबांचा स्वभाव थोडासा स्ट्रिक्ट आणि थोडासा नरम अशा स्वभावाचा मिक्स्ड आहे. तर काही गोष्टींमध्ये त्यांनी थोडं स्ट्रिक्ट वागलेत आणि त्याचा मला पुढे जाऊन चांगला फायदा झाल्यामुळे, आणि काही गोष्टींमध्ये थोडंसं नरम म्हणजे त्याचा पुढे जाऊन मला तसा बेनिफिटच झालेला आहे त्यांचं जे काही टोटल वागणं होतं ते. त्यानंतर जसं मी ऑफिस जॉईन केलं तेव्हापासून त्यांनी मला बिझनेसबद्दल आणि टेक्निकल नॉलेजबद्दल बऱ्यापैकी गायडन्स दिला, जो की मला ते लहानपणापासूनच थोडा मध्ये मध्ये चालू होतं त्यांचं देणं. तर त्याचा आजही मला तेवढाच फायदा झालेला आहे. आमच्या सुनबाई प्रिया त्यासुद्धा अकाउंट सांभाळत आहेत. त्या जरी MSc झालेल्या असल्या म्हणजे सायन्समधून MSc झालेल्या आहेत, परंतु त्यांनी अकाउंटची जबाबदारी घेतलेली आहे. माझे वडील आणि निशांतचे वडील म्हणजे माझे सासरे आहे, दोघे एका शाळेत होते शिकायला. त्यांची ओळख होती, फ्रेंडशिप होती, आणि त्यानंतर मग ते जुळून आलं सगळं. त्याआधी फक्त मला आयडिया होती की त्यांचं स्वतःचा बिझनेस आहे, त्यांनी म्हणजे काहीतरी केलेलं आहे स्वतःच्या याच्यावरती. पण जेव्हा लग्न झालं आणि ते प्रत्यक्षात मी बघितलं तेव्हाचं तो जो एक्सपिरियन्स होता तो म्हणजे मी तसं काही इमॅजिनही नव्हतं केलं की एवढं मोठं काहीतरी त्यांनी केलेलं आहे त्यांच्या पूर्ण लाईफस्पॅनमध्ये. माझी मुलगी श्रुती ती आत्ता MBBS पूर्ण करून पुढच्या MD मेडिसिन हा अभ्यासक्रम तिचं चालू आहे आणि पुढील 2 वर्षामध्ये तो पूर्ण होऊन ती MD होईल. आमच्या गावातील श्री शिवाजी नारायण नरवडे इतक्या उंचीवर जात असताना त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने ही भरारी घेत असताना आपल्या गावाशी असणारं नातं मात्र त्यांनी अजिबात तुटू दिलं नाही. जिल्हा परिषद शाळेला नूतनीकरणासाठी शतक महोत्सवच्या वेळेला त्यांनी 1 लाख रुपयाची मदत केली होती. त्याचप्रमाणे त्यांना प्रोजेक्टरसाठी 60,000 रुपयाचा TV घेऊन दिला होता. त्याप्रमाणे खंडोबा मंदिरासाठी पूर्ण 1.25 लाख रुपयाचं मंदिरासाठी रंगकाम केलं होतं आणि खाली महादेव संगमेश्वर मंदिराच्या ठिकाणी त्यांनी प्युअर ब्लॉक बसायचं काम केलं होतं. गावाची असणारी नाळ त्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं ठेवलेली आहे. श्री शिवाजीदादा नरवडे हे आंबेदुमाला गावातील एक नाशिक आणि चाकण या ठिकाणी नावाजलेले उद्योजक आहेत. एक मराठी माणूस काय करू शकतो, ग्रामीण भागातला माणूस काय करू शकतो, अशा प्रकारचं काम त्यांनी नाशिक आणि पुणे या ठिकाणी केलेलं आहे. आज संपूर्ण गावामध्ये जी काही प्रगती आहे त्या प्रगतीमध्ये जी डेव्हलपमेंट आहे त्या डेव्हलपमेंटमध्ये शिवाजीदादांचा मोठा मोलाचा वाटा राहिलेला आहे. खरं तर माझंही एक असं मत आहे की उद्योजक जेव्हा मागे वळून फिरतो आणि आपल्या गावाकडे पाहतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या गावासाठी सुद्धा काहीतरी चांगलं करण्याची भूमिका उद्योजकांची असते. ती भूमिका शिवाजीदादांची आहे. आज मितीला कंपनीचा टर्नओव्हर 50 कोटीच्या आसपास पोहोचला आहे, जो भविष्यामध्ये आम्हाला 100 कोटीपर्यंत न्यायचा आहे पुढच्या 3 वर्षामध्ये. माझ्या इथपर्यंतच्या वाटचालीमध्ये आमचे मित्र पार्टनर विनोदन चिंगन, आमची पत्नी निर्मला, मुलगा निशांत, सुनबाई प्रिया आणि आमची मुलगी श्रुती आणि तसेच आमचे इतर कुटुंबीय या सर्वांनी आजपर्यंत मोलाची मला साथ दिली, मदत केली आणि यापुढेही ती साथ कायम राहील अशी मला खात्री आहे. सर्वांचे मला साथ देणाऱ्या सर्वांचे आभार आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. सकाळ वृत्तपत्र समूहाच्या सन ऑफ द सॉइल या पुरस्काराने सन्मानित श्री शिवाजी नरवडे यांची ही यशोगाथा आपल्याला खूप प्रेरणादायक वाटली असेल.